बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। कांद्याबरोबरच आपण हिरवी मिरचीचा ठेचा जो आपण केलेला आहे तो पण टाकायचा आहे। कांदा आपल्याला लालसर असा भाजून घ्यायचा आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर खाली सबस्क्राइबचे बटन आहे, ते सबस्क्राइबचे बटन दाबा, जेणेकरून रमास मराठी रेसिपीचे जे नवीन व्हिडिओ अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। आणि त्याच्या बाजूचे बेल बटनही दाबा। कांदा लालसर झाला की आपण त्याच्यामध्ये आता हळद टाकूया, मिक्स करून घेऊया। व्यवस्थित मिक्स केल्यावर उकडलेले बटाटे टाकायचे आहेत। बटाटे मी कापून घेतलेले आहेत, तुम्ही पाहिजे तर हाताने कुस्करूनही टाकू शकता।